चला चला पटापट तिळगुळ बनवा आणि सुरुवात करा. संक्रांत येते उद्या. एक साईडला भोगीची भाजी झाली आहे आणि इकडे एक साईडला मी तिळगुळची तयारी करते. तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि साईशाची आता सुरू झाली किचनमध्ये लगबग. कारण की तिळगुळ तिला प्रचंड आवडतात आणि ती आता एक तिळगुळ घाल्याशिवाय किचनच्या बाहेर पडणार नाही. पण मी पण कमी नाही ना, देवाला नैवेद्य दिल्याशिवाय मी तिला तिळगुळ देणार नाही. म्हणून मी तिला इथून पाठ कर, तिथून पाठ कर, पण ती काय ऐकायचं नाव घेत नव्हती. म्हटलं जाऊ दे चल तू उभी राहा इथे, एकदा बनवून जाईल. तसं लहान मूल आहे ते घरातलं, देवासारखंच आहे आपल्या. ते बघ कसं खेचते माझा कुर्ता, दे लवकर दे लवकर. म्हटलं अगं प्रोसेस असते ती, बनायला वेळ लागतो. मी एक्स्ट्रा तिळगुळ बनत नव्हते म्हणून तिने आमची खाऊचा पिटारा, ही आमची कोठी आहे, ह्याच्यामध्ये साईशाचा महिन्याभराचा खाऊ असतो. तर तिने खाऊ काढला आणि म्हणे जा तुझं तिळगुळ तुलाच ठेव, मी माझं माझं खाऊन घेते. म्हटलं खा बाई खा, तुला भूक लागली खाऊन घे. त्यात तिला सासू म्हणाल्या, अगं आता कशाला खाते, मम्मीने एवढे छान तिळगुळ बनवायला घेतलेत, थांबून घे जराशी. ती म्हणे नाही आई मला आता भूक लागली. म्हटलं ठीक आहे आई तिला खाऊन द्या. मग सासूबाई आणि मी दोघी मस्त तिळगुळासाठी तयार झालो. तिळगुळ बनवायला घेतले. एक साईडला तिने जे खाऊन फोडलं होतं त्यात आम्ही परत भागीदार झालो. ती म्हणते आधीच मला तिळगुळ खायची भूक लागली आणि तू माझा खाऊ सगळ्यांना वाटते. मग चिडली ती. आई म्हणाला काय झालं, तिचं काय नाटक आहे. म्हणलं आईचा तिळगुळ खायची आहे. म्हणे अनुष्का पटकन तिळगुळ बनवून घे. मला थोडंसं इथे अनुष्काच म्हटलं जातं पहिल्यापासून, कारण की माझ्या नवऱ्याचं नाव ओमकार आहे. पण माझं ओरिजिनल नाव अजून कोणाला माहितीच नाही आहे. सो किती मस्त ना वा. मग एक साईडला इथे तिळाचं, आता ही आई माझ्या सासूबाईची पद्धत आहे तिळगुळ बनवायची, मी तिच्या पद्धतीने बनवत आहे. मग एक साईडला तिळाची आई मला थोडंसं मळून देत होत्या आणि मी एक साईडला गरम गरम गोळे करते. माझ्या हाताला खूप भरमसाठ चटके लागत होते, पण म्हटलं आता घरात बनवायची एवढं हौसच आहे तर खा. पहिले सकाळी तर खूप चालू होतं रेडीमेड आणण्यापासून, पण म्हटलं नको रेडीमेड. आणि तिळगुळ तयार आणि बाय बाय.